नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आज आपण आलू मसाला टोस्ट किंवा सँडविच बनवतोय. बनवायला अगदी सोपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी आजची रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणार आहे उकडून मॅश केलेले बटाटे, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि हिरवी मिरचीची पेस्ट, थोडी पुदिना पावडर आणि कसुरी मेथी, बारीक कापून घेतलेला कांदा, तसेच स्लाइस केलेले काकडी, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा. सुके मसाले लागतील. चवीनुसार मीठ, हळद, मॅगी मसाला, थोडा गरम मसाला आणि काळी मिरी पावडर. तर आता आपण आलू मसाला बनवायला घेऊ. त्यासाठी आपण इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे. जिरे मोहरी घालून झालेली आहे. थोडा हिंग घालायचा. नंतर यावर चिरलेला कांदा आणि आलं लसूणची पेस्ट घालू. त्यानंतर आपण हिरवी मिरचीची सुद्धा पेस्ट घालायची, कढीपत्ता घालायचा. आपल्याला हवं तर आपण लाल मिरची सुद्धा वापरू शकतो. यामध्ये कसुरी मेथी आणि पुदिना पावडर सुद्धा घातलेली आहे. हे थोडं परतल्यानंतर आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत. त्यासाठी आपण इथे मॅगी मसाला, चवीनुसार मीठ, हळद आणि थोडा गरम मसाला, थोडी काळी मिरी पावडर हे घेतलेलं आहे. ते आता परतून घेऊ. थोडं आता छान एकत्र करून झालेलं आहे. आता यामध्ये आपण मॅश केलेले बटाटे घालून घेऊ. छान एकत्र करायचं आणि वाफ येऊ द्यायची. आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. छान खमंग असा मसाला तयार झालेला आहे आपला. तुम्ही हवं तर याचे ब्रेड पकोडे सुद्धा बनवू शकता किंवा आलू वडे सुद्धा बनवता येतात. अतिशय स्वादिष्ट अशी भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण ब्रेडला ही लावून घेऊ. जी आपण तयार केलेली लाल आणि हिरवी चटणी होती, टोमॅटो सॉससुद्धा चालेल. आपण एका ब्रेडला टोमॅटो सॉस लावला आणि एका ब्रेडला तयार केलेली लाल चटणी लावलेली आहे. ही लाल आणि हिरवी चटणी बनवलेली आहे. ही बऱ्याच रेसिपीजमध्ये उपयोगात पडते. म्हणून ही आपण बनवलेली असली तर वेळेवर धावपळ होत नाही. आपण काही ब्रेडला लाल चटणी लावली, काही ब्रेडला टोमॅटो सॉस लावला आणि हिरवी चटणीसुद्धा लावलेली आहे. आता आपण स्लाइस केलेले गाजर, मिरची, कांदा आणि टोमॅटो हे सर्व लावून घ्यायचं. वरून थोडं चीज घालायचं, थोडी लाल चटणी घालायची आणि त्यावर चटणी लावलेली दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवायची. अशा प्रकारेच आपण दुसऱ्या ब्रेडला सुद्धा सर्व साहित्य लावून घेऊ आणि त्याचंसुद्धा असं सँडविच तयार करू. आता आपण पॅनमध्ये थोडं बटर किंवा मग तेल, तूप काही चालेल आपल्या आवडीनुसार ते त्या पॅनला लावायचं थोडं आणि त्यावर हे ब्रेड आपले भाजून घ्यायचे. आणि खमंग असे सँडविच आपले तयार होईल. अशा प्रकारेच तुम्ही या ब्रेडला ही भाजी लावून तुम्ही याचे काप करून ब्रेड पकोडेसुद्धा बनवून खाऊ शकता. अतिशय स्वादिष्ट असे आलू मसाला सँडविच किंवा टोस्ट किंवा मग ब्रेड पकोडे किंवा आलू वडे आपण या चटण्यांसोबत त्याचा आस्वाद घेऊ शकतो. आता हे आपण बनवून तयार केले. आता याला छान भाजून घ्यायचं. थोडं बटर लावून खमंग भाजून घ्यायचे. अशा प्रकारे आलू मसाला टोस्ट किंवा सँडविच तयार झालेले आहेत. तुम्ही असेच ठेवू शकता किंवा मग थोडं वरून चीज घालायचं, म्हणजे लहान मुलांना खूप आवडते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.